दुर्दैव महाराष्ट्रातल्या लोकांचं, ते संत हयात असताना त्यांना ते कधी कळाले नाहीत. कळाले का सांगा ना? ज्या ज्ञानोबरायांच्या एका नावाने आमचा जन्म सफल होतो त्या काळातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं महाराज नाही. ज्या तुकोबरांचा गाथा घेऊन माझ्यासारखे हजारो कीर्तनकार रात्रंदिवस प्रवास करत महाराष्ट्रामध्ये जनप्रबोधन करतात, त्या काळातही तुकोबरांचा गाथा बुडवणारे होतेच ना. महाराष्ट्राला संत गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते. पण कशी का असे ना, या जगामध्ये क्रांती झाली पाहिजे. हे जग सन्मार्गावर आलं पाहिजे. या जगाला नैतिकतेचा बोध मिळाला पाहिजे. माणसातली मानवता जागी होऊन त्याच्यामध्ये धर्मवृत्ती जागी व्हावी आणि अध्यात्म सिद्धांताचं बीजारोपण व्हावं. ही तळमळ केवळ साधूच्या अंतःकरणामध्ये असते महाराज. आपण महाराष्ट्रात फार मोठं भाग्य आहे. संत आपल्याला सुखी करतात. का संत सुखी करतात म्हणजे नेमकं काय करतात महाराज? संत आमची मनस्थिती शुद्ध करतात. आज माणसं परिस्थितीमुळे दुखी नाही, आज माणसं मनस्थितीमुळे जास्त दुखी आहेत महाराज. आमची मनस्थिती अलीकडे चांगली राहिली नाही, मन विकृत झालं आणि त्यामुळे आम्ही दुखी आहोत. आम्हाला प्राप्त परिस्थितीचा आनंद घेता येत नाही. काय आहे हे आम्ही पाहत नाही, काय नाही याचा विचार करतो म्हणून दुखी आहेत. आपण आपल्यापेक्षा खालचा वर्ग पाहत नाही, आपल्यापेक्षा वरचा वर्ग पाहतो म्हणून दुखी आहोत. आपल्यापेक्षा खालच्यांकडे पाहावं. जे जीवन आपण जगतोय ना, हे जगणं अजूनही काही लोकांचं स्वप्न आहे आणि आपण ते सध्या अनुभवतोय. हे एवढं भाग्य आपल्याला प्राप्त करून दिलं. वर्तमान काळात जगावं, ना भविष्य ना भूतकाळ, आणि वर्तमान काळात जगण्याचं सूत्र संत आम्हाला सांगतात. म्हणून आज जगाला संत विचाराची फार मोठी गरज आहे. तुम्हाला सांगू, सध्या लोकांकडे विचार राहिले नाही महाराज. पाप करण्याला आता लोक घाबरत नाही. पाप करणं माणसाचा स्वभाव झाला. ऐका ना, सध्या काळ एवढा विचित्र आहे. सध्या पाप करण्याकरता माणसांची स्पर्धा सुरू आहे, स्पर्धा. आणि सांगू तुम्हाला, ज्याचं पाप मोठं त्याला सन्मान मोठा, हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. जेवढं मोठं पाप तेवढा त्याचा डामडोल मोठा, तेवढा गजर मोठा, तेवढा त्याला त्या ठिकाणी महाराज प्रतिष्ठा मोठी. काळ मोठा विचित्र आहे. लोकांकडचे विचार संपले. 3 महिन्यापूर्वी तुम्ही गोष्ट टीव्हीला बातमी पाहिली असेल. एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या बदलापूरमध्ये. अशा घटना रोजच घडत राहतात. आमच्या डोळ्यामध्ये काम आहे, आमच्या मनामध्ये स्वार्थ आहे आणि स्वतःच्या फायद्याकरता आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. इतकी विचारवृत्ती आमची घसरली. आमच्याकडचे विचार संपले. आता 1.5 महिना झाला त्या डोंबिवलीमध्ये घडलेली घटना आहे महाराज. डोंबिवलीमध्ये आता त्या मुंबई भागात लोक फ्लॅट सिस्टीमने राहतात. एका बिल्डिंगमध्ये 200-200 कुटुंब राहतात. पण 2-2 महिने त्यांच्या भेटीगाठी होत नाही. आपला दरवाजा बंद केला, विषय संपला. शेजारी कोण राहतं, काय घेतं माहितीच नाही, संबंधच नाही. दुपारची वेळ होती, मुलं शाळेत निघून गेले, घरामध्ये नवरा बायको होती आणि नवरा बायकोचं घरामध्ये भांडण झालं. काही विशेष कारण नाही. टीव्हीचं चॅनल बदलण्यावरून भांडण झालं. कशावरून? त्या रिमोटवरून भांडण झालं आणि रागाच्या भरात वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात त्या माणसाने त्या बाईची घरामध्ये हत्या केली. कशावरून? रिमोटवरून हत्या केली. मारल्यानंतर मागे पुरावा सापडू नये म्हणून त्या माणसाने त्या बाईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे तयार केले. ऐका ना, तुमच्या अंगावर काटा उभा राहील. आता ते तुकडे तिचेच आहेत बुवा हे कळू नये म्हणून ते तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि जे तुकडे शिजले नाहीत ते मिक्सरमध्ये दळले आणि फेकून दिले. इतकी भयंकर क्रूरता सध्या माणसाच्या मनात आहे. मी कधी कधी विचार करतो ना भाऊ, अरे राक्षस सुद्धा एवढे क्रूर वागत नसतील, सध्या एवढा क्रूर माणूस झालाय. काय कारण आहे? आमच्याकडचे विचार संपलेत महाराज. कुठेतरी गावागावामध्ये असे सप्ते टिकून आहेत. कुठेतरी गावागावामध्ये कथा कीर्तनं सुरू आहेत. लोक एकत्र येतात, चांगलं ऐकतात. लक्षात ठेवा, चांगलं अन्न घातलं पोटामध्ये आमचं शरीर उत्तम राहतं आणि चांगले विचार आमच्या बुद्धीमध्ये गेले की आमचं जीवन व्यवस्थित राहतं. याकरता आम्हाला विचाराची गरज आहे आणि विचार देणारी ही पर्वणी म्हणजे आपला हा सप्ताह आहे. 21 वर्ष झाले. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो या सप्ताहाची शताब्दी हो आणि त्याच्या पुढे या ठिकाणी अशी ऊर्जा मिळत राहू महाराज. अशा विचाराची फार मोठी गरज आज समाजाला आहे. विठ्ठल विठ्ठल गरज आहे. संत आम्हाला आनंदी करतात. संत आमची मनस्थिती शुद्ध करतात. ऐका ना, अलीकडे आपलं मन चांगलं राहिलं नाही. काय उत्तम परमार्थ करता यावा याकरता चांगलं मन पाहिजे आणि उत्तम प्रपंच करता यावा याच्या करता मनच चांगलं पाहिजे.
सुभाषितकार म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच आहे जे जीवनाला उन्नत करतं, मुक्त करतं, आणि मनच आहे जीवनाला बद्ध करतं. मनाचं फार मोठं महत्व आहे. सगळं मनाकरता चाललंय ना. मला सांगा ना, एवढा मोठा मंडप आहे, सप्ताह आहे, महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार, ही मोठी माणसं आपल्याकडे 8 दिवस आहेत, कशा करता हो? हे सगळं काय करायचं? तुम्हाला पैसा जास्त झाला म्हणून का? नाही नाही नाही. मग आम्ही कशा करता येतो? आम्हाला घरी उद्योग नाही म्हणून का? नाही. इथं एकच हेतू आहे, तुम्ही एकत्र येऊन दिवसभर जे मन तुम्हाला संसारात अशांत करतं, 2 तास बसून का होईना कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला बरं वाटावं, आहे की नाही? मनाच्या शांती करता चाललं. पण खरं सांगू महाराज, हे मन मोठं लबाड आहे, भामटं आहे. किती प्रयत्न करा, एका जागेवर शांत बसतच नाही. किती प्रयत्न करा. आता मला खरं सांगा, खरं सांगा, माझ्या समोर बसून तुम्हाला 1-1.5 तास होत आला, खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही मनाने बसले का? नाही ना. धन्यवाद, बरं झालं, वा वा. पण तुम्ही शांत बसू शकत नाही, हा सिद्धांत आहे. सुभाषितकारांचं म्हणणं असं आहे की किती प्रयत्न करा, मन शांत बसतच नाही म्हणाल. तुम्ही माकड पाहिलंय? माकड पाहिलंय? तुमच्याकडे माकडाला काय म्हणतात? वांदर. कल्पना करा, माकड आहे उड्या मारणारा, खूप उड्या मारतो, चंचल आहे. अशा उड्या मारणाऱ्या माकडानं 1 ग्लास दारू पिली, आता किती उड्या मारेल ते? दारू पिणारे माकडं साध्या उड्या मारतात का? आधीच माकडे त्यांना दारू पिली. जरा 4G रोमिंग चालू करा. आधीच माकडे त्यांना दारू पिली. दारू पिलेल्या माकडाला विंचू चावला, आता किती उड्या मारेल? माकड आहे, दारू पिली आहे, विंचू चावलाय, आणि अशा अवस्थेत असणाऱ्या माकडाच्या अंगामध्ये पुन्हा भूत घुसलं, भूत, आता किती उड्या मारेल? मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. ज्ञानोबा आहे, गोड अनुवाद करतात. ऐसे कैसे घडेल का मरकट समाधी घेईल, रहा म्हणतलिया राहील महावातू. असं कधी घडेल का? कीर्तन चालू आहे, कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला लागले, आणि जाता जाता तुमच्या अंगाला वारा स्पर्श करून निघून गेला, आणि तुम्हाला राग आला, आणि तुम्ही म्हणावं, ए वाऱ्या थांब, आणि वाऱ्यानं थांबावं. कधी घडेल का? ज्याप्रमाणे वारा थांब म्हटल्यावर थांबत नाही, त्याप्रमाणे मन आहे, किती प्रयत्न करा, एका जागेवर शांत बसत नाही. विचित्र आहे. पण हा सगळा परमार्थ मनाच्या शांती करता चालला ना. देवाला मन दिलं पाहिजे, पण मन देण्याकरता मन हातात आलं पाहिजे. मला सांगा, मन हातात येतं का? मोठं कठीण आहे, मोठं चंचल आहे. नाथ महाराज म्हणतात, अशक्य गोष्टी शक्य होतील, पण मन मात्र शांत करता येणं मोठं कठीण आहे. वारा बांधवेल मोठे अगनी प्राशवेल अवचटे का का समुद्र घोटवेला गोटे परी मनात्मनिष्ठे नाही हे वारा बांधवेल मोठे. कदाचितपणे वारा बांधता येईल, अग्नी गिळता येईल, समुद्र घोटता येईल, पण मन मात्र आत्मनिष्ठ करता येणार नाही. मोठं कठीण आहे. आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी 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 शून्याची मुरडवेला नरडी पर मनाची गोठी अनिवार न पुरती भ्रमना दाही दिशा सप्तही पाताळे आकाशा. या मनाला फिरण्याकरता 10 दिशा पुरत नाही. मोठं विचित्र आहे महाराज. मोठमोठ्यांना प्रश्न पडला, मन कसं शांत करावं? कारण मनाच्या शांतीशिवाय जीवनामध्ये स्थिरता नाही. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला आध्यात्मिक सिद्धांत सांगतात. हे अर्जुना, कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये तुला माझी प्राप्ती व्हावी याचं तंत्र तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. मग भगवान बोलले, अर्जुन बोलले, बोला ना देवा, काय? आणि मग भगवान म्हटले, अर्जुना, कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये माझी प्राप्ती व्हावी याचं टेक्निक तुला सांगतो. 9वा अध्याय आणि शेवटच्या क्रमांकाचा श्लोक. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु
मामे वैश्यसी युक्त्वैव महात्मानं मत्परायणः तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजय काते. हे अर्जुना, फक्त तुझं मन मला देऊन टाक. पण अर्जुन म्हटलं देवा, हे मन देणं म्हणजे काय? 500 रुपये घेऊन मतं देण्यात का सोपं वाटलं का तुम्हाला? चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. अत्यंत चंचल देवा हे मन, मोठं अशांत करतं माणसाला. अर्जुनाला प्रश्न पडला, मन कसं शांत करावं? मोठमोठे मनाच्या संबंधाने नापास झाले महाराज. मला खूप विचार मांडता येईल. मी सायकोलॉजीचा स्पेशल विद्यार्थी आहे. मन मोठं विचित्र आहे. किती प्रयत्न करा, एका जागेवर शांत बसतच नाही.